आणि आता एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। राज ठाकरे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार असल्याचं कळतंय। नागरिकांच्या समस्यांसंदर्भात ही भेट होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। राज ठाकरे लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार असल्याची माहिती समोर येते। नागरिकांच्या समस्यांसंदर्भात ते भेट घेणार असल्याचं कळतंय। दरम्यान आपल्या भाषणांमधून वारंवार राज ठाकरे खरं तर अनेक मुद्दे मांडत असतात आणि त्याच पार्श्वभूमीवर आता कोणता विषय घेऊन मुख्यमंत्र्यांची ते भेट घेणार आहेत ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सुद्धा या भेटीला अधिक महत्त्व प्राप्त झालेलं आहे। एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची जोरदार चर्चा आहे, दुसरीकडे आता मुख्यमंत्री राज ठाकरे यांची भेट होणार असल्याची माहिती समोर येते। अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनार वाडकर यांच्याकडून। कृष्णा, काय अधिकचे अपडेट्स? मोहिनी, जी आता माहिती मिळते त्यानुसार मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत आणि मुख्यमंत्र्यांचं वर्षा हे शासकीय निवासस्थान आहे, तिथे ही भेट सुरू असल्याची कळते आहे। दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होत आहे आणि मुंबईतल्या काही नागरी समस्या आहेत, त्या नागरी समस्यांच्या अनुषंगाने ही भेट मनसे अध्यक्ष राज ठाकरे घेतात असं देखील बोललं जाते। कुर्ल्यातील एका जागेबाबत काही रहिवासी राज ठाकरेंना भेटायला आलेले होते आणि त्यांच्या संदर्भातला त्यांचा विषय समजून घेऊन मी हा विषय मुख्यमंत्र्यांपर्यंत त्यांच्यापर्यंत पोहोचवेन, त्या बाजूनं भूमिका मांडून दिलेलं होतं। त्या अनुषंगाने हे विषय घेऊन त्याचबरोबर इतर काही विषय आहेत ते देखील घेऊन राज ठाकरे मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचले असल्याची माहिती मिळते आहे। मात्र या दोघांमध्ये नेत्यांमध्ये जेव्हा जेव्हा अशा पद्धतीच्या भेटी झालेल्या आहेत तेव्हा राजकीय स्वरूपाच्या चर्चा होणं स्वाभाविक असतं आणि त्यामुळे राज ठाकरे आणि मुख्यमंत्री यांच्यामध्ये काही चर्चा होते का, किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, महानगरपालिकांच्या निवडणुका आहेत आणि त्यामुळे युती दोन्ही ठाकरे बंधूंची होईल ही चर्चा जोर धरत असताना पुन्हा एकदा अशा पद्धतीनं मुख्यमंत्र्यांची भेट जरी नागरी समस्यांच्या बाबतीत आहे असं बोललं जात असलं तरी मात्र पुन्हा एकदा या राजकीय चर्चांना उधाण येऊ शकतं। त्यामुळे या चर्चेत नेमकं काय होणार, दोन नेत्यांमध्ये कुठले नागरी समस्या ज्या आहेत त्यावरती चर्चा होणार, शिवाय काही राजकीय चर्चा होते का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। जेव्हा जेव्हा अशा बंद दाराआड दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होतात तेव्हा नेमकी चर्चा काय झालेली असते हे ते त्या नेत्यांशिवाय व्यतिरिक्त कोणी सांगू शकत नाही। मात्र दोन महत्त्वाचे आणि राजकीय नेते जेव्हा राज्यातले भेटतात त्यामध्ये राजकीय चर्चा होणं स्वाभाविक असतं आणि त्यामुळे आगामी निवडणुका लक्षात घेता किंवा आगामी ज्या स्थानिक स्वराज्य संस्था महानगरपालिकांच्या निवडणुका लक्षात घेता राजकीय समीकरण जुळवण्याची काही चर्चा होते का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा सुरू झाल्यानंतर जेव्हापासून मराठी विजय मेळावा पार पडलेला आहे तेव्हापासून आपण पाहतो की ज्या पद्धतीनं या दोन बंधूंच्या एकत्रित येण्याच्या चर्चा होत आहेत किंवा ज्या पद्धतीनं गाठीबिटी होत आहेत, उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाच्या निमित्तानं राज ठाकरेंचं मातोश्रीवरती जाणं असेल किंवा मग वेगवेगळ्या मुद्द्यावरती मनसे आणि शिवसैनिक एकत्र येणं असेल, त्याचबरोबर या सगळ्याची भूमिका असेल ही मिळती जुळती पाहायला मिळते आहे आणि येत्या काळात सुद्धा अशा मुद्द्यांसाठी आम्ही एकत्रित राहू अशा पद्धतीची भूमिका जी आहे ती राज ठाकरे असतील, उद्धव ठाकरे असतील आणि त्यांचे सगळे कार्यकर्ते किंवा पदाधिकारी असतील, नेते असतील हे बोलत आहेत आणि त्यामुळे हे दोन्ही बंधू एकत्रित निवडणुकीला उतरतील अशा पद्धतीची चर्चा जी आहे ती संपूर्ण राज्यभरामध्ये सुरू आहे। बेस्टची निवडणूक काल परवा झाली, त्या बेस्टच्या निवडणुकीमध्ये मनसे आणि उद्धव ठाकरे यांच्या जे काही त्यांचे जे काही पदाधिकारी आहेत त्यांनी युती करून ही बेस्टच्या निवडणुकीला ते सामोरे गेले। भले या निवडणुकीमध्ये त्यांना अपयश आलं किंवा यश आलं नाही तरी सुद्धा या बेस्टच्या निवडणुका आणि महानगरपालिकांच्या निवडणुका या अत्यंत वेगवेगळ्या आहेत आणि त्यामुळे येत्या काळात लोक निवडणुका हातात घेतील असं देखील यांच्या नेत्यांकडनं बोललं जात आहे। मात्र अशातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी वर्षा या शासकीय निवासस्थानी पोहोचल्याचं कळतं आहे। त्यांच्यामध्ये चर्चा सुरू आहे। जी माहिती मिळते त्यानुसार मुंबईतल्या काही नागरी समस्या आहेत किंवा आणखी काही विषय आहेत त्या विषयांवरती राज ठाकरेंची भेट असल्याचं कळतंय। मात्र या दोन्ही नेत्यांमध्ये राजकीय चर्चा होऊ शकते असा देखील अंदाज बांधला जातो आणि त्यामुळे ती चर्चा नेमकी काय असेल किंवा येत्या काळातल्या सगळ्या निवडणुका लक्षात घेता काही त्याच्यावरती चर्चा होते का किंवा आणखी कुठली चर्चा होते का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कृष्णा, तुम्ही उल्लेख केल्याप्रमाणे बेस्ट पतपेढीची निवडणूक पार पडली, त्यामध्ये ठाकरे आणि शिवसेनेच्या युतीला या ठिकाणी 0 जागा मिळाल्या। कुठेतरी त्याचा सुद्धा परिणाम या ठिकाणी असू शकतोय किंवा काय नेमकं कारण काय असू शकतं, काही माहिती मिळू शकली आहे? मोहिनी, आपण पाहतो की बेस्टच्या पतपेढीच्या निवडणुकीमध्ये 15,000 मतदार होते आणि त्यापैकी फक्त 12,000 मतदान झालेलं होतं। मात्र ही निवडणूक अत्यंत वेगळी आहे, ही अगदी ग्राउंड पातळीवरची निवडणूक आहे। मात्र प्रत्यक्षात जेव्हा एखादी मोठी निवडणूक असते त्यावेळेला त्या पक्षाचे सगळे नेते हे निवडणुकीसाठी किंवा त्या निवडणुकीच्या अनुषंगानं ग्राउंडवरती काम करण्यासाठी तयारी करतात। मात्र बेस्टच्या निवडणुकीमध्ये
ना मनसेचे कुठले बडे नेते किंवा मोठे नेते यामध्ये इन्व्हॉल्व्ह झाले होते किंवा उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे कुठलेही मोठे नेते जे आहेत ते ग्राउंडवर उतरून काम करत नव्हते। ही निवडणूक फक्त पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून लढली गेलेली होती आणि त्यामुळे या निवडणुकीला फारसा असा मोठा चेहरा नव्हता। मात्र तरी सुद्धा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे सगळे जे काही पदाधिकारी आहेत त्यांनी युती करून एकत्रितपणे पहिल्यांदाच लढण्याचा निर्णय जो आहे तो या बेस्टच्या पतपेढीमध्ये घेतला। आणि याच्या आधी आपण पाहिलं की अनेक वर्ष उद्धव ठाकरेंची सत्ता त्या बेस्टच्या पतपेढीवरती राहिलेली आहे। मनसेने त्यामध्ये आतापर्यंत निवडणूक लढवलेली नव्हती। मात्र हा पहिला प्रयोग होता। मात्र या प्रयोगाकडे राजकीय दृष्ट्या जरी पाहायचं झालं तरी सुद्धा प्रत्यक्षात मोठ्या नेत्यांच्या माध्यमातून ही निवडणूक लढली गेली नव्हती, कारण ती फक्त पतपेढीची निवडणूक होती आणि त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, महानगरपालिकांच्या निवडणुका या अत्यंत मोठ्या स्वरूपाच्या आहेत। त्यामुळे तिथे ज्यावेळेला अशा पद्धती युती करण्याचा निर्णय होईल त्यावेळेला तिथे प्रत्यक्षात मोठे नेते ग्राउंडवरती उतरत असतात आणि म्हणूनच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे सुद्धा स्पष्ट करतात की पतपेढीची निवडणूक ही अत्यंत वेगळी आहे, मात्र पुढची निवडणूक जी आहे ती अत्यंत महत्वाची आहे। त्यामुळे या निवडणुकीचा फारसा काही किंवा चर्चा जी आहे ती या नेत्यांच्या मनात होणं अशक्य आहे। मात्र तरी सुद्धा राजकीय समीकरणाबाबत येत्या काळातल्या चर्चा होऊ शकते, कारण दोन बंधू एकत्र येणार अशी चर्चा जोर धरत असतानाच आता आपण पाहतो की याच्या आधी सुद्धा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली होती, ती वांद्र्यामध्ये एका मोठ्या हॉटेलमध्ये झालेली होती आणि त्यानंतर आता ती दुसरी भेट होते आहे। त्यामुळे आजच्या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा होते, राजकीय चर्चा होते की फक्त नागरिक समस्या डोळ्यासमोर ठेवून त्या अनुषंगाने राज ठाकरे भेटायला गेलेले आहेत हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र सध्या तरी या दोन नेत्यांची भेट वर्षा या शासकीय निवासस्थानी सुरू असल्याचं कळतं आहे आणि या भेटीमध्ये नेमकी कुठले मुद्दे आहेत, राज ठाकरे असे कोणते मुद्दे घेऊन गेलेले आहेत, त्यांना काही माध्यमांशी नंतर बोलावं वाटतं का किंवा ते काही मांडणार आहेत का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र सध्याची माहिती मिळते त्यानुसार मनसे अध्यक्ष राज ठाकरे त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये ही चर्चा जी आहे ती वर्षा या शासकीय निवासस्थानी होती, ही बैठक होते आहे। त्यामुळे दोन नेत्यांमध्ये काय आणि कुठल्या विषयावरून चर्चा होते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। राजकीय नेत्यांची भेट